जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला बिऱ्हाड आंदोलन आणि लॉंग मार्च। नमस्कार, प्रजाशाहीचा आवाज न्यूज वरती आपले स्वागत। सविस्तर बातमी अशी की गेल्या महिन्यात 5 ऑगस्ट या दिवशी बेरुळा गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील असणारा बौद्ध धर्मियांचा अस्मिता असलेला निळा ध्वज औंढा नागनाथ येथील प्रशासनाने बलाचा वापर करून अतिशय विटंबनात्मक रीतीने जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आला। यावेळी पोलिसांनी येथील महिलांसोबत अतिशय गलिच्छ वागणूक करून त्यांना धक्काबुक्की करून जबरदस्तीने पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबले। या संबंधित प्रशासन आणि पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी बेरुळा या गावातून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती या लॉंग मार्च आणि बिऱ्हाड आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता व बौद्ध बांधव सहभागी झाले होते। मीडियामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बेरुळा या गावामध्ये आहोत। बेरुळा गावातून हिंगोली जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयावर हे बिऱ्हाड आंदोलन घेऊन हे गावाशी जात आहेत। या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत भीमशक्तीचे या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कुलदिपके साहेब आहेत। या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर, नेमकं काय नियोजन आहे आणि किती माणसं आहेत या संदर्भामध्ये, या मोर्चाच्या संदर्भामध्ये? बघा, हिंगोली जिल्ह्यातील बेरुळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधील जो निळा ध्वज होता, गेल्या 2 वर्षापासून हा निळा ध्वज होता, तो ध्वज कुठलीही प्रशासनाची आदेश न पारित न करता, कुणाची परवानगी न घेता हा ध्वज उद्ध्वस्त करण्यात आला। आणि त्या ध्वजाच्या ठिकाणी बेरुळा येथील बौद्ध धर्म बांधव, तेथील महिला ज्या काही होत्या त्या झेंड्याला कवटाळून धरत होत्या। त्यांच्या भावनांचा कुठल्याही प्रकारची कदर न करता हा ध्वज त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आणि संबंधित विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दुसऱ्याच्या सांगण्यावरून हा ध्वज उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। सर, हे जे बिऱ्हाड आंदोलन आहे हे किती टप्प्यामध्ये चालणार आहे? या आंदोलनाची रूपरेषा मौजे बेरुळा येथून हा लॉंग मार्च बिऱ्हाड आंदोलन पायी चालत निघलेला आहे आणि याचा मुक्काम सदरील 25 किलोमीटरच्या अंतरावर माथा या ठिकाणी ठेवलेला आहे। दुसरा मुक्काम यांचा दुघाळा बोरजा फाट्यावर ठेवलेला आहे आणि तिसरा मुक्काम आमचा जिल्हाधिकार्यालयाच्या समोर ठेवलेला आहे। ओके, धन्यवाद। या ठिकाणी आपल्यासोबत होते प्रमोद कुलदिपके साहेब, हे या मोर्चामध्ये सहभागी आहेत।